नमस्कार आणि वेलकम माझ्या बेबी शॉच्या सेकंड पार्टमध्ये. आणि दुसऱ्यांदा जेव्हा वेस्टर्न टाईमनी आम्ही ते ओपन केलं, रिव्हील केलं बेबी गर्ल की बेबी बॉय, तर तेव्हा पण बेबी बॉयच निघाला. फर्स्ट इयर पण बेबी बॉय, सेकंड इयर पण बेबी बॉय. ताली बजती रही है जोरदार, कम ऑन. सेकंड टाइम सुद्धा बेबी बॉयच निघालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण आम्ही असं ठरवलं होतं की एकाच्यात बेबी बॉय निघालं पाहिजे आणि एकाच्यात बेबी गर्ल. पण ठीक आहे, जे काही होणार ते फक्त बेस्ट आणि छानच होणार. ऑब्विसली सुपरस्टार फॅमिलीचे जीन्स आहे ना. आम्ही जस्ट रिव्हील केलं होतं काही दिवसाआधी की वी आर प्रेग्नेंट म्हणून. आम्हाला खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केला की आता तुमचा बेबी शॉवरचा प्रोग्राम राहणारच, तर आम्हाला मेकअप करायचा आहे असं तसं वगैरे. तर आम्हाला नागपूरवरून एका मेकअपवालीचा फोन आला होता, म्हणजे मला आणि मॅनेजर मॅडमला ऑब्व्हियसली. मी त्यांचं अकाउंट वगैरे दाखवलं आणि मला मेकअप ओके वाटलं, म्हणजे छान वाटलं. मी त्यांना डन केलं, म्हटलं ठीक आहे तुम्ही या. तर अहोने काय सांगितलं, तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका. अरे मी त्या ताईंना म्हटलं होतं की आपल्याला 2 वाजता मेकअप करायचा आहे, पण त्या ताईंनी एक्साइटमेंट मध्ये हो मी येतेच्या नादात त्यांना वाटलं की 2 वाजेपर्यंत मेकअप निपटवायचा आहे. तर ते सकाळीच झोप खराब करून 10:30ला अमरावतीत पोहोचले नागपूरवरून येऊन. आणि म्हणे कधी करायचं आहे. म्हटलं अरे 2 वाजता करायचं, तुम्ही आता झाल्या. तर मग त्याच्यानंतर मस्त आम्ही टाइम स्पेंड केला. मग त्यांना आम्ही खाऊ पिऊ घातलं, टाइम स्पेंड केला. त्याच्यानंतर मग 2 वाजता मेकअप सुरू केला आणि तो मेकअप 4:30ला संपला. बस एवढी स्टोरी होती की त्या एक्साइटमेंट मध्ये 3-4 घंटे आधीच येऊन गेल्या. अरे बापरे, काय आणलं? प्रमोशन नाही आहे ना? नाव नका दाखवू, आम्हाला पैसे नाही भेटले दाखवायचे. संक्रावरती आमच्या नागपूरचं फेमस. कोणत्या ब्रँडची दाखवत नाही आम्ही, कारण आम्हाला पैसे दिले त्यांनी. पण माझी फेवरेट आहे, दाखवू नको. यांना म्हटलं नाश्ता करा तर नाही म्हणे, जेवण करा नाही म्हणे. म्हटलं लाजत नसते, यांनी दिल्या कशी पटकन घेऊन घेतली. नागपूरवरून सकाळीच निघाल्या आणि 11 वाजता पोहोचल्या. तर आता मस्त मला झोपेतून त्यांनीच उठवलं. पूजा मेनवाडी. तुम्ही काय करता? हेअरस्टाईल, सपोर्टसाठी आली. इमोशनल सपोर्ट की काय? नाही, मेकअप सपोर्ट. असे एवढ्या सगळ्या गोष्टी लागते पोरींना सुंदर दिसायला. चाललो आंघोळीला, हिची तयारी झालेली आहे सगळी. तर 4:15 वाजले. मी पण आता आंघोळ करून येतो, मग बघा. मग छान माझा सुंदर असा मेकअप त्यांनी करून दिला. आणि मेकअप झाल्यानंतर आम्ही लगेच रेडी होऊन बाहेर गेलो. पण तेवढ्यातच पाऊस आला होता. पोहोचेपर्यंत थोडाफार पाऊस कमी झाला. तर आम्ही फोन केला आमच्या फोटोग्राफरला. तर ते म्हणाले की पाऊस कमी झाला तर आपण बाहेर पार्कमध्ये जाऊन थोडेफार फोटोशूट करून घेऊ. तर आम्ही तिथे जाऊन पहिले फोटोशूट केला, व्हिडिओ काढले खूप छान. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉलला गेलो होतो. सुंदरी, हॉलमध्ये तुम्हाला जे काही दिसन, पायरीच्या पहिल्या टोकापासून तर स्टेज पर्यंत सगळे ओरिजिनल फ्लॉवर्स. बिना मेकअपची थांबली आहे इथं मेकअपसाठी लाईन लावली. पण तुला मेकअप केल्यावर पेक्षा तू जशी आहे तशी चांगली दिसते. तेच तर, म्हणून तर म्हटलं. हा, पण लिपस्टिक लाव. हे मोगऱ्याची फुलं आहे, हे कमळ आहे, आणि हे काय आहे? त्यानंतर आम्ही हॉलला गेलो आणि हॉलला गेल्यानंतर आम्ही आमची एंट्री घेतली पहिले. आणि एंट्री खूप छान झाली. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये ऑब्व्हियसली बघितलंच असणार आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या सासूबाईची एंट्री बघा, कारण त्या सोनी टीव्ही फेम आहे ना. सेलिब्रिटी वाली एंट्री. सोनी टीव्हीवर जोऱ्यान आवाज नाही येणार. अजून तिथं जाऊन बोलू ना. आता बोलल्यानंतर थोडा रिव्ह्यू देऊ. तुमचा रिव्ह्यू काय देणार आहे? अजून जेवलं नाही ना. जेवायला झाला वाटतं. काय चालू आहे? इथं काही नाही, इथं पोट्टे फक्त वाट पाहते की हे कार्यक्रम कधी संपते, जेवणाची कधी सुरुवात होते. नागपूरहून आलो आम्ही सगळे, हे सगळे वाट पाहते की जेवणाची सुरुवात कधी होते. आम्ही त्याचे भुकाले बसले आहे, इथं काहीतरी खायला भेटले पाहिजे म्हणून पाहू आता काय होते. पण आम्हाला इम्पॉर्टंट निधी आहे म्हणा, आता मुला लागत नाही एवढं कव्हर लागा. अबे साले, नाही, फंक्शनसाठी आलो आहे मी. तर पहिले फंक्शन अटेंड करू चांगले, मग मस्त जेवण करू तुमच्या अमरावतीला. हे आवडलं म्हटलं मला. याच्यामध्ये शशांकचा फोटो लावलेला आहे याच्यावर किरणचा आहे आणि याच्यावर माझा फोटो लावला पण ही बेबी गर्ल साठी आहे, बेबी बॉय साठी आहे. आणि मला खूप आवडलं. आयडिया छान आहे. ही माझी आयडिया आहे. याचं क्रेडिट फक्त आणि फक्त मला जाते. थँक्यू. कसं म्हणायचंय? वाह वाह, इतने स्लो नहीं, जरा जोर से एक बार करके दिखाइए. क्या बोलना है?
आमच्या इकडच्या लोकांना दोनदा सांगते आणि लक्ष नसतं. हा काय म्हणायचं आहे? इकडून आवाज नाही आलाय. वाव नाही वावा. ठीक है कि मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता. अरे बाबा तो दीजिए कि मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर आप दोनों की तरह कोई अनमोल नहीं होता. लेडीज अँड जेंटलमॅन, होणाऱ्या आईवडिलांसाठी मला जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आजच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण पारंपरिक गीते मागवलेले आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करू आजच्या कार्यक्रमाला. टीम बदलली का तुम्ही? इनबाई जवळ बसले आहे म्हणून म्हटलं. काकू काही प्रॉब्लेम नाही ना? चालेल ना? डन. हा आपण अक्षरापासून सुरुवात करूया आणि पारंपरिक गाणी सुरू करू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्वेतांग गावासाठी. अर्धा पार्ट किरण वहिनीचा आहे हा डेकोर आणि पूर्ण पार्ट किरण वहिनीचा आहे आणि त्यांचे सगळी मंडळी बसले त्यांचा आहे. त्याच्यामध्ये 9 चिट्स लपवलेले आहेत. आता शोधायचे नाहीये. मे बी त्या चेअरच्या आतमध्ये असू शकतात. अरे अरे अति घाई बाबा म्हणाले ना. हा तर तुमच्या डेकोर मध्ये असू शकतात. मेक शुअर डेकोर खराब नका करू. त्याच्यामध्ये असू शकतात किंवा चेअरच्या खाली असू शकतात. त्या 9 चिट्स शोधून तुम्हाला शशांक दादाला द्यायच्या आहेत. पण इथे 9 चिट्स लपवले आहेत. डेकोर मध्ये असू शकतात, चेअरच्या खाली असू शकतात. त्या किरण वहिनीने आणून द्यायच्या आहेत. एका शीटवर एक अल्फाबेट लिहिला आहे म्हणजे 9 शीट्सवर 9 अल्फाबेट. एक वर्ड तयार होईल त्याचा. कॉम्प्लिमेंट वर्ड देतो आपण. चलिए टीम शशांक थोड़ा शोर मचाओ. टीम शशांक अति घाई ना. खूप लोकांना खूपच घाई आहे. थांबा 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 थांबा. वेट वेट वेट. हा टीम किरण जरा शोर मचाओ. आर यू गाइस रेडी? चलिए. आणि इकडचे लोक इकडे जाणार नाही आणि इकडचे लोक इकडे जाणार नाही. मेक शुअर थोडं सांभाळून घ्या. गेम सारखा झाला पाहिजे. ऑल 1 3 2 1 अँड गो. जर शीट पिंक कलरची असेल किंवा ऑरेंज कलरची असेल. शशांक दादाला आणून द्यायची आहे. शशांक दादाला आणून द्यायची आहे. शशांक दादावरची जी शीट आहे ती पिंक कलरची आहे आणि पिंक आहे. किरण वहिनींना पुन्हा 3 शीट्स पाहिजे आहेत. पुन्हा 3 शीट्स. लवकर लवकर. काय करायचं आहे? ब्युटिफुल वर्ड वर्ड म्हणा. ब्युटिफुल ई शोधा मला लवकर. टीम शशांक ई शोधा. एक शीट मध्ये एक बाकी आहे. एक बाकी आहे. इकडे किती भेटले? इकडचे किरण वहिनी मिळाले. तीन बाकी आहे. किती मिळाले तुमच्याकडे? इकडे एकच पाहिजे. हा हा सगळे ओजी कंटेंट क्रिएटर्स त्या लोकांना पण एकही सीट नाही मिळाली. मिळाले. चलिए मी काउंट करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. आता जसे ऑर्डर ते ज्या सिस्टम मध्ये बसले होते सगळ्यांनी तसं बसून जा. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8. टीम शशांकला मिळाले 8 शीट्स. 8. टीम किरणकडे आहेत 5 शीट्स. 6 आहेत. 3 बाकी होत्या. शशांक दादा तुला नाव सुचतंय का काय बनताय ते? माझ्या बायको सारखं आहे ते. ब्युटिफुल. आणि शशांक दादाच्या ज्या टीमचं नाव होतं ते होतं ब्युटिफुल. म्हणजे म्हणाली जी बेबी गर्ल असेल ती एकदम क्यूट आणि ब्युटिफुल असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शशांक दादासाठी. आणि किरण वहिनीकडे वर्ड दिला होता आपण वंडरफुल. तो बेबी बॉय होगा तो बिल्कुल रॉकस्टार वंडरफुल बॉय होगा तो बेबी बॉय के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. तो इसी के साथ पहला पॉइंट हो जाता है टीम शशांक में. एक बार जोरदार तालियां. क्या बात है? हमारे यहाँ ऑर्डर नहीं जाते हैं महफिल जमाने की प्रोग्राम में.
रुपयाची नोट ठेवल्या पटकन. 100 रुपयाची नोट पाहिजे आहे. पाहिजे 100 रुपये द्यायचे आहे. टीवी को मिलने वाला है लेकिन ये पैसे कमाने वाला है. कोण आहे कोणी दिले. थँक्यू. क्या बात है. कोणी पैसे दिले. अरे पैसे मिळाले. एक मिनिट. नेक्स्ट सॉन्ग साठी रेडी व्हा सगळेजण. आता समाधान घे. ये ओपन कर. एक चेअरवर बसायचं आहे. सॉन्ग थांबल्यावर बसायचं नाही आहे. हा बरं. बहुत ही प्यारी प्रतियोगिता आपकी ये पर. अच्छा था पैसे. टीम शशांक में से 2 है पार्टिसिपेंट और टीम किरण में से 1 है. नहीं 74 Oh no. क्या बात है. आता बोला पैसे आहे 1 रुपयाचा कॉइन. लास्ट शेअर वाचले आपल्याकडे 1 रुपयाचा कॉइन हवाय. देखते किसके पास है. क्या बात है. टीम किरण के एक बार जोरदार तालियां. हाँ नाही एकचा पॉइंट आहे. काय तुमचं नाव सांगा. अंकिता मॅडम के लिए जोरदार तालियां आहे. आणि त्यानंतर खूप सारे डान्सेस झाले. पण पहिले लहान लहान चिमुकल्याने डान्स केला. माझ्या भाजाभाजी होते ते. आणि त्यांच्यासोबतच जे मागे बसलेले लहान लहान चिमुकले होते त्यांच्यापेक्षा पण त्यांनी तर एवढा एन्जॉय केला त्या गाण्यांवर वगैरे. खूप मजा आली. आम्ही पण डान्स केला. पण आमच्या आधी पहिले या लोकांनी डान्स करून घेतला छान आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स केला.
आता रश्मी ताईंची होती कपाळावर डान्स करायचे की लावणी करायचे? लावणी लावणी आहे? ठीक आहे, कोणीतरी घेणार. खुशी के थोड़ी हवा तोड़ दे. अरे तो सॉन्ग का आवाज नहीं आ रहा है. हो everyone. Hey, hey. नंतर माझ्या बहिणी होत्या परी वगैरे, परी, नेहा, चू त्यांनी पण डान्स केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे मी आणि अहोंनी पण डान्स केला. डान्सचं आज ठरलं तर जेवढा तेवढा होईल सांभाळून घ्या. बाकी अँकर सांभाळते नाही, बाकी सगळेच सांभाळतात. आपण शूट साठी रिपीट पण करतो. पहिले शूट साठी नंतर आमच्यासाठी आम्हाला दिसत नाही. नाहीये तो थोडा आता परफॉर्मन्स मध्ये आवाज दोन्ही इक्वल आला पाहिजे. दोघे एकमेकांना नाचवणार आहे? नाही नाही, असं बाळ दोघांना नाचवत आहे का? नाही सर, कमेंट नाही करू शकत. नाही, बरोबर शूट घ्या. सांभाळून घ्या आता. अच्छा, आता बेबीच आहे का तुम्ही? मी नाही आहे आता. जा बरं, नाही करत. वावा घेणार जोर में कि सोना चांदी एक तरफ, अजीब वावा तो कीजिए. कि सोना चांदी एक तरफ, तेरा होना एक तरफ तेरी आंखें, जादू टोना एक तरफ. भाई वंडरफुल परफॉर्मेंस. आई अपने सियासत पे बैठ जाइए. नेक्स्ट परफॉर्मेंस की ओर बढ़ते हैं. आणि असे डान्स करताना सगळ्यांची एवढी मजा आली आणि खूप धमाल केले. जे पब्लिक बसली होती मागे, आमचे रिलेटिव्स होते, क्रिएटर्स होते, ते सगळ्यांनी खूप खूप एन्जॉय केला. खूप रिसेप्शन मध्ये गेला होता आणि खूप व्हायरल झाला होता. पडली होती नाही, चिकटपट्टे लावले आपण काही. तर आम्ही सेलिब्रेशनसाठी अविष्का सेलिब्रेशन हॉल हा बुक केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की तिथे 250 लोकांचा प्रोग्राम हा होऊ शकतोय. पण त्यांना कुठे माहिती की आमचा प्रोग्राम आहे, ऑब्व्हियसली तर खूप एन्जॉय होणार आहे. तर तिथे एवढा एन्जॉय झाला की जे बाकीचे लोक होते ते वरच्या हॉलला जेवणासाठी कोणी जायला तयारच नव्हतं. तर त्यामुळे तिथे इतकी गर्दी झाली. पण एवढी गर्दी होऊन सुद्धा पण त्या हॉलमध्ये गरमी नव्हती होत. एकदम कूलिंग AC होते आणि फॅन वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि लाईट्स पण एकदम परफेक्ट होत्या. सो आमचा प्रोग्राम पण खूप परफेक्ट झाला.
दादा एकदा हॅपी बर्थडे म्हणणं म्हणते दिले. अरे तू कोणाला विश करायला जाऊ दे ना. नाईस वाटतोय आम्ही दोघं. छान दिसत. थँक्यू. बघा पुढे. आवाज का जरूरत नहीं है, सब जानते हैं इन लोग को. तिचं वेगळं बनवून घेतलंय. खूप सुंदर. खूपच सुंदर आहे. चुम्मेश्वरी गिफ्ट. इथंच नाही संपलं. कार्यक्रमात सगळ्यांना फोटोज दिलेत, सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या, डान्सही केला, सगळं काही केलं. त्याच्यानंतरही जेव्हा कार्यक्रमातून सगळे लोक चालले गेले त्याच्यानंतर काय म्हणते, अरे माझ्या तर रील्स राहिल्याच. मग रील्सही काढल्या, मग पुन्हा अजून फोटोशूटही केले. म्हणे याचाही फोटो राहिला, त्याचाही फोटो. इकडे अशी करते, माझ्याकडून नाही होता घरी जात नाही, इकडेही फोटो काढायचा आहे, तिथे फोटो काढायचा, इथे फोटो काढायचा, तिथे फोटो काढायचा. म्हणजे स्त्री शक्ती काय म्हणते त्या दिवशी मी बघितली स्त्री शक्ती काय असते. म्हणजे इकडे जेवताना थकवा येते, पण तिथं त्या दिवशी फुल पॉवर मध्ये होत्या. मला माहित होतं की तो दिवस परत येणार नाहीये माझ्यासाठी. मी तारीफच करत होतो. हा तर मी कुठे काही म्हणत आहे तुला. ऑब्व्हियसली बरोबर आहे, एवढा मोठा प्रोग्राम अरेंज केला, एवढं सगळं काही केलेलं आहे आणि तो दिवस डबल वापस येणार नव्हता हे मला माहिती होतं. म्हणून मी विचार केला होता की नाही, मी आज मला जे करायचं आहे ते मी सगळं करूनच राहणार. मग दुसरा दिवस आपल्यासाठी आहेच, तो आरामासाठी आहे नंतर. म्हणून मी त्या दिवशी फुल एनर्जीमध्ये होती, पण लास्टमध्ये माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. काहीच घरी येऊन पण मी ते नंतर सांगेल मी तुम्हाला. पण स्टेजवर जेव्हा आम्ही उभं होतो तेव्हा मला खूप सारे लोक येऊन भेटत होते, माझे फॅमिली मेंबर्स आणि क्रिएटर्स वगैरे पण, आणि खूप सारे. तर ते मला सांगत होते, मी त्यांना म्हटलं जेवण करून जाल, तर म्हणे आम्ही जेवण झालं आहे म्हणे आमचं, आणि जेवण खूप छान होतं म्हणे. सगळ्यात लास्टमध्ये जेव्हा आमचं प्रोग्राम झाला तेव्हा मी, माझे अहो, अद्या, प्रज्वल, मयूर आणि काव्या आम्ही सगळे शेवटी जेवण केलं, आणि शेवटी जेवण करून सुद्धा पण आम्हाला इतकं टेस्टी जेवण भेटलेलं आहे. तर आजचा मेनू आहे आमचा, याच्यामध्ये पोळी आहे, पुरी आहे, जिरा राईस आहे, दाल तडका आहे, तडका वेगळा दिलाय त्यांनी, त्याच्यानंतर पनीरची भाजी आहे, पनीर कढाई, हरियाली कोफ्ता आहे, आणि सलाद पण दिलाय त्यांनी, लिंबू मीठ वगैरे जे नॉर्मल असते, लोणचं वगैरे ते पण आहे, मुगाचा हलवा आहे, रसंगुरी आहे, दहीवडा आहे, इकडे चटपटी. तुला काय आवडलं स्पेशली सगळ्यापैकी? मला सगळंच आवडलं. सगळं आवडलं. तुम्हाला सांगतो, मला मसाला पुरी मी 2 खाल्ल्या म्हणजे बऱ्यापैकी, आणि भाजी दोन्ही पण छान झालाय. आता जास्त भूक नाहीये, लेट झालाय मला जास्त. तेच हे कधी खाताय माहितीये का? आम्ही रात्रीचा 1 वाजत आहे, कार्यक्रम 6 वाजताचा होता, 6 वाजता बनलेलं जेवण आहे, रात्री 1 वाजता खाताय, तरीही आम्हाला त्याची टेस्ट लागत आहे. टाइम दाखवून आला का? विश्वास आहे लोकांना. रात्रीचा 1 वाजत आहे तरीही ते जेवण टेस्टी लागत, म्हणून मी दादाला आवाज दिला स्पेशली. म्हटलं यार मेरे को एक रेकॉर्ड करो, थोडासा ताकद नाही आमच्यात, ना तिच्यात जीव उरलाय ना माझ्यात जीव उरलेला आहे. पण तरीही 2 पोळ्या खाल्ल्या, 1 पुरी खाल्ली, आणि दोन्ही भाज्या संपवलेल्या आहे. आता मी हे रसंगोरी स्पेशल अजून मागवली. दादा द्या, आम्ही बेशरम आहे. कॅटरर्सचं नाव काय दादा? विसरलो मी. श्री कॅटरिंग. हा पूर्ण सांग. श्री कॅटरिंग अमरावती. नंबर काय तुमचा? 9890700799. कसं वाटलं आजचं तुम्हाला जेवण? जेवण कसं वाटलं आजचं? एक नंबर. मस्त भाज्या मस्त झाल्या आहेत. टेस्ट खूप मस्त होती. तुला जास्त काय आवडलं? मला तर सुकीच आवडते. अच्छा, आता तुला काय आवडलं जास्त? सगळं चांगलं होतं. आजीसाठी काय घेऊन चालला घरी मग तू? भाजीनं मटण खाल्लं आज. ये तो फेवरेट है अपना. रसंगुरी फेवरेट आहे अभी की. ओके. आज काय चांगलं वाटलं? रसंगुरी. घरी मग किती पिशव्या घेऊन चालला तू घरी आता रसंगुरीची? दोन्ही भाज्या आवडल्या, गोड पण आवडलं, शिरा पण आवडला, पोळी पण आवडली. कसा होता जेवणाचा एक्सपिरियन्स? मी एवढ्या लेट जेवत नाही, आजकाल बंद झालं आहे आमच्या सगळ्यांचं. जर लेट झालं तर जेवत नाही आम्ही, पोळी खातो, पण आम्ही खात आहे म्हणजे समजून जा की जेवण चांगलं आहे. सीधी बात नो बकवास. बहिणीला जास्त काय आवडलं? बहिणीला फेवरेट डिश एक जर चूज करावं लागली आपली तर? तिखटमध्ये पुरी, तिखटमध्ये पुरी, आणि गोड म्हणजे पुरी आणि भाजी, आणि गोडमध्ये मुगाचा हलवा. गोडमध्ये मुगाचा हलवा आवडलेला आहे, आणि तिखट पुरी आवडलेली आहे. ओके, दहीवडा तर फेवरेट आहे. कॅमेरामन माहिती आहे कोण आहे? नवरे. धन्यवाद. हा सरळ बोलत नाही माहिती आहे का आमच्यासोबत?
टाइम आला मी एकदम प्रोग्राम येल पडून बोलते ब्लॉग काढायसाठी स्पेशल शेवट. आणि आम्ही 2 भाज्या सांगितलं होतं, त्यांना 2 स्वीट सांगितले होते, पुरी सांगितली होती, पोळी होतं, जिरा राईस होता आणि दाल तडका पण होता आणि सगळं जेवण एक नंबर होतं आणि भाजी पण खूप सुंदर होती. आणि मला स्पेशली जेव्हा माझ्या घरून मला फोन आले की मी विचारलं त्यांना की प्रोग्राम कसा झाला, ते म्हणे प्रोग्राम खरंच खूप छान झाला म्हणे आणि जेवण पण खूप छान होतं म्हणे आणि भाज्या तर खूपच टेस्टी होत्या म्हणे. तेव्हा आम्ही कॅटरर्स बुकिंग करत होतो तेव्हा ते कॅटरर्सवाले आम्हाला म्हणाले जर तुम्हाला जेवण जर नाही आवडलं म्हणे तर आम्हाला पैसे तुम्ही कमी द्याल म्हणे. तर त्याच्यानंतर जेव्हा प्रोग्राम झाला आणि जेव्हा सगळ्यांनी खूप तारीफ केली जेवणाची की नाही जेवण खरंच खूप छान होतं, घरून पण मला फोन आले की प्रोग्राम छान झाला आणि जेवण पण खूप छान होतं वगैरे म्हणून. तर ते कॅटरर्सवाल्याचं नाव काय होतं शशांक? श्री कॅटरर्स. कॅटरर्स नाही, श्री कॅटरर्स. कॅटरेस मला नाही माहिती. कॅटरेस श्री कटरीना कैफ न उघडलं का ते कॅटरर्स? ठीक आहे, श्री कॅटर्स. श्री नाव तेवढं माहिती आहे मला, पण खरंच खूप छान जेवण होतं. थँक्यू जेवणासाठी त्यांना. त्याच्यानंतर जेव्हा मला असं माहिती पडलं की जेवण खूप छान झालेलं आहे तर मला तिथे स्टेजवर बसल्याच खूप भूक लागली होती. ऑब्व्हियसली माझा जेवणाचा टाईम 8चा आहे आणि त्या दिवशी खूप लेट झालं होतं, पण मला काहीतरी पाहिजे होतं खायला मदत. तर मी अहोंना म्हटलं यार मला काहीतरी द्या आणून, जे काही असेल दहीवडा वगैरे आणि मुगाचा हलवा, रसंगोरी. यांनी सांगितलं त्यांना आणायला, तर कोणी आणून दिलं ते मला नाही माहीत, मला फक्त भेटलं ते मी खाल्लं. मी आणलं होतं. हो काय तुला आणलं होतं काय? मग युवराज दासोबत मी गेलतो. तू काय गेलती? तर त्यानं मला विचारलं होतं काय काय आणलं म्हणून होतं? 3 वाटे मी काय दिलं होतं. मी दिलं होतं ना कोणा हातात मी खायला मी स्टेजवर बसलो होतो, मला तर कोण काय करू राहिलं काहीच माहित नाही. प्रज्वल होता, प्रज्वल त्याच्यात. काही नाही प्रज्वलला काही माहित. अरे बापरे. प्रज्वल शूट करत होता, त्याला काय कामं नव्हती का? मी आणलं होतं 2 वेळा. विरोधाला फोन लाव. अरे, विरोधाला फोन दहीवडा लाव. खाल्ला, विरोधाला फोन लाव. माझं खोटं आहे ना, दहीवडा युवराजला फोन लाव. फोन केला युवराजला. युवराजनं मला विचारलं, मग मी त्याला म्हटलं 3 आण. विचारलं म्हणते ती आणलं. कोण गेली युवराजसोबत? युवराज गेला होता, त्यानं 3 आणून युवराजसोबत दिले, मी पण मी गेलतो. दिलं ना. युवराजसोबत मी मी गेलतो. आणलं होतं. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर फायनली असं झालं का बा दोघंही युवराजचं नाव घेऊन राहिले, तर युवराजनं आणलं होतं. युवराजसोबत मी होतो. युवराजसोबत मी होतो. आता तुला कसं प्रूफ देऊ? माझं फोन नाही फोटो दिले, आहे, फोन नाही. माझा फोटो आहे, मी माझा फोटो दिली. फोन माझ्या दिला, हातात फोन दहीवडा दिला. पण आहे, माझ्या हातात हे पण आहे मूगडाळीचं ठीक शिरा. आहे, आपण याच्यासाठी स्पेशल एपिसोड ठेवू का कोणा काय आणलं होतं हा प्रूव्ह करू आपण फोन लावून. तू पुढे कंटिन्यू करा मॅडम साठी. मी सध्या आपण कधी व्हिडिओ प्रूफ महत्वाचे असते. बरं, तर मी मॅडमसाठी नारळ पाणी आणलंय, मॅडमचा ब्रेक चालू आहे, त्याच्यानंतर बोलतील तुमच्याशी. तो सो अशा प्रकारे आमचा कार्यक्रम झाला बेबी शॉवरचा. खूप मजा केली सगळ्यांनी, खूप एन्जॉय केला आणि ऑब्व्हियसली तुम्हाला पण हा ब्लॉग बघून पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट बघून तुम्हाला खूप मजा आली असणार आहे मला असं वाटतंय. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं आणि काय नाही. आणि असंच माझ्या चॅनलला किरण शशांक कुडाखे आणि शशांक कुडाखे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका. ओके, थँक्यू, बाय बाय, सी यू. बेबी शॉवर साठी ट्रॅव्हलर करून नागपूर आले सगळे लोक. आता ट्रक नाही येणार आहे म्हणते.